आपल्या स्वयंपाकघरात असलेले मसाले हे आपल्या पदार्थांची चव वाढवतातच, पण त्यासोबतच ते आपलं आरोग्य देखील उत्तम ठेवायला मदत करतात. गरम मसाल्यात वापरलं जाणारा जायफळ. आज आपण या जायफळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत, की जायफळ खाण्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात व आपण किती प्रमाणामध्ये जायफळ खावं, याबाबत सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जायफळ हा एवढा गुणकारी घटक आहे की जायफळाच्या थोड्याशा सेवनाने देखील जवळपास 8 ते 10 प्रकारच्या वेगवेगळ्या व्याधी आपण कमी करू शकतो. ज्याच्यामध्ये खनिज जास्त आहे. या खनिजांमध्ये देखील मॅग्नेशियम नावाचं खनिज जास्त आहे, जे खनिज आपल्या शरीरावरचा ताण कमी करायला मदत करते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुरणामध्ये जायफळाचा वापर जास्त केला जातो. तो ह्याच्यासाठी आहे की पुरणाची जी डाळ असते हरभऱ्याची, ती डाळ शरीराला जास्त प्रमाणात जर त्यांनी दाह होत असेल किंवा शरीराला ती पचत नसेल, तर ती कमी करण्यासाठी म्हणजे रक्तवाहिन्यांवरचा ताण कमी करण्यासाठी याच जायफळीमधलं मॅग्नेशियम मदत करत असतं. चहामध्ये देखील आपण कॉफीमध्ये देखील आपल्याला माहिती आहे की आपण जायफळ थोडंसं किसून टाकतो. कारणच ते आहे की रक्तवाहिन्यांवरचा ताण कमी करण्यासाठी जायफळीचा वापर केला जातो. दुसरं महत्त्वाचं आहे की ज्यांना मधुमेह आहे, ज्यांची फास्टिंग शुगर जास्त असेल, अशा सगळ्यांनी रोज सकाळी उठल्यावरती नाश्ता झाल्यावर तुम्ही जर 1 कप पाण्यामध्ये थोडंसं जायफळ जर उगाळून घेतलं किंवा जायफळ किसून घेतलं, तर यामुळे देखील इन्शुलिनची क्रिएटिव्हिटी वाढायला मदत होते. परंतु जायफळाचं प्रमाण मात्र अतिरिक्त होता कामा नये. तिसरा महत्त्वाचा आहे, ज्यांना हृदयविकार आहे, ज्यांना बॅड कोलेस्टेरॉल म्हणजे LDL कोलेस्टेरॉल जर ज्यांचं वाढलं असेल, तर अशांनी देखील या जायफळीचा उपयोग हा दालचिनी सोबत जर केला, दालचिनीच्या पावडर सोबत थोडंसं जायफळ मिक्स करून जर तुम्ही घेतलं, तर हृदयवाहिन्यांवरचा ताण आहे, रक्तवाहिन्यांवरचा ताण आहे, हृदयाचं प्रेशर आहे, हृदयाचं पंपिंग आहे, हे व्यवस्थित नॉर्मल ठेवायला निश्चितपणे मदत होत असते. वयात आलेल्या मुलींसाठी देखील जायफळ हा एक उत्तम उपचार आहे. जर पिंपल्स येत असतील, जर त्वचा जास्त ऑइली असेल, तर अशा सगळ्या आपल्या हे जायफळ उगाळून जर त्वचेला लावलं आणि त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा धुतली म्हणजे चेहरा धुतला, तर हे पिंपल्स लगेच कमी व्हायला मदत होते. जायफळीचा उपयोग अनेक प्रकारांनी करता येतो. जर झोप लागत नसेल, खूप प्रेशर असेल, खूप अभ्यास करायचा असेल, अभ्यासामुळे मन विचलित झालं असेल, कुठला प्रसंग झाला असेल, त्यामुळे मन स्थिर नसेल, तर हेच जायफळ थोडंसं दुधामध्ये घेतलं तर तुम्हाला शांत झोप लागते. ॲसिडिटी जरी वाढली असेल, तर तुम्ही दुधासोबत थोडंसं जायफळ किसून घेतलं, तर तुमचा शरीरातला पचन संस्थेमध्ये असणारा दाह शांत व्हायला देखील खूप फरक पडतो. ज्यांना युरिन साफ होत नसेल, ज्यांना लघवी साफ होत नसेल, ती लघवी म्हणजे युरिनरी ट्रॅक क्लिअर करण्यासाठी देखील जायफळातले खनिज मदत करत असतात, परंतु त्याची मात्रा मात्र योग्य प्रमाणात पाहिजे. आहार तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जायफळाचा वेगवेगळ्या माध्यमातून उपयोग करू शकता. याचे तुम्हाला भरपूर असे फायदे आहेत. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.